एक सेकंड. मुलांनो तुमचे माइक आता ओपन केले. माइक ऑन करके कुछ बोलो बच्चों. तुम्ही 10वीचे आहात ना सगळेजण? माझा आवाज येतोय सगळ्यांना? ज्यांना ज्यांना माझा आवाज येतोय हात वर करा. आवाज नाही येतोय. माझा आवाज कमी येतोय? नाही असं नाही होऊ शकत. आवाज तो आ रही है मैम, प्रॉपर आ रही है. हाँ वही नाही. ज्यांना माझा आवाज कमी येतोय ना तुमच्या तिकडे व्हॉल्यूम चेक करा तुमच्या डिव्हाइसची. परत रिजॉईन व्हा. मग मीटिंग सोडून परत रिजॉईन व्हा कारण माझ्या इकडून तर काही प्रॉब्लेम नाहीये. अच्छा, जे जे 10वीचे मुलं आहेत 10th स्टँडर्डचे हात वर करा. हा 10वीचेच आहात ना तुम्ही? तेच मला वाटलं मी चुकीच्या मीटिंग मध्ये आले की काय. ठीक आहे चला. सो माझं नाव सुलक्षणा आहे. मी तुम्हाला फिजिक्स शिकवणार आहे. आय होप तुम्हाला फिजिक्स म्हणजे काय माहिती आहे. कोणाकोणाला फिजिक्स काय माहिती हात वर करा. नाही माहिती फिजिक्स काय आहे? अच्छा बरं ठीक आहे काही हरकत नाही. मी सांगते तुम्हाला. आपलं जे सायन्स सब्जेक्ट आहे सायन्स तरी माहिती आहे? सायन्स कोणाकोणाला माहिती आहे? सायन्स सब्जेक्ट हात वर करा. आय नो मी सिंपल प्रश्न विचारते बट मला चेक करायचंय की तुमचं लक्ष आहे की नाही आणि तुम्ही मला ऐकू शकताय की नाही व्यवस्थित. मग हँड रेज करा त्याच्यामुळे माझ्या क्वेश्चन्स वरती. ठीक आहे. अच्छा तर आपल्या सायन्स मध्ये 3 पार्ट्स आहेत. कोणते 3 पार्ट्स आहेत? फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. फिजिक्स मध्ये आपण सगळ्या नॉन लिव्हिंग थिंगचा अभ्यास करतो आणि ज्या मोठ्या मोठ्या आहेत स्पेशली दिसायला डोळ्यांनी. तुमच्या आसपास भोवती जेवढे आपण मोठ्या मोठ्या वस्तू आहेत ज्या नॉन लिव्हिंग आहेत निर्जीव आहेत त्याचा जो अभ्यास आपण करतो ज्या ब्रांच मध्ये त्या ब्रांचला फिजिक्स म्हणतात. केमिस्ट्री मध्ये सगळ्या केमिकल्सचा अभ्यास करतो आणि बायोलॉजी मध्ये सगळ्या लिव्हिंग थिंग्सचा अभ्यास करतो आपण वनस्पती आणि प्राणी. समजलं इथपर्यंत? ज्यांना ज्यांना समजलं हँड रेज करा. अरे हात दुखतात आहेत का तुमचे? हँड रेज करा. एक सेकंड मग मी मला छोट करते. अच्छा मला ऍक्च्युअल मध्ये 4च स्कूल दिसतात. बाकीच्यांचे कॅमेराज बहुतेक ऑफ आहेत. वाल्मिक म्हणून नावाने ज्यांनी जॉईन केले. परत सलसादिगास, जेमास, नंदुरबार एवढेच दिसतात आहेत. बरं ठीक आहे जेवढे दिसतात आहेत मी आता काय सांगितलं ज्यांना ज्यांना समजलं हँड रेज करा. फिजिक्स काय असतं, केमिस्ट्री काय असतं, बायोलॉजी काय असतं मी सांगितलं तुम्हाला. हात वर करा. ठीक आहे. हे सलसादिगास नावाने ज्या स्कूलने जॉईन केले मुलांना तुम्ही का नाही हात वर करत आहे? तुम्हाला ऐकू येते ना मी काय म्हणते? मुली पण शांत बसलेत मुलं पण शांत बसलेत. एक सेकंड ना. मुलांना एक सेकंड. सॉरी हा. सो प्लीज सगळ्यांनी रिएक्शन द्या. तर अच्छा एक सेकेंड. संगीता मैम मैं ना अपने आप को खुद पिन कर लूंगी. मुझे फिर ना बच्चे नहीं दिखते. मैं बड़ी खुद ही दिखती खुद को. हा हे सलसादिगास नावाने ज्यांनी जॉईन केले ज्या स्कूलने त्यांनी सगळ्यांनी हात वर करा.
हँड रेज करा. अरे हँड रेज करा, मी नाव घेऊन बोलतेय. हा, असंच मी जेव्हा जेव्हा क्वेश्चन्स विचारेल रिॲक्शन्स द्या, कारण मग मला कसं कळणार ना की तुम्ही मला ऐकू शकताय किंवा मी जे शिकवते तुम्हाला सगळ्यांना समजते. ठीक आहे, चला तर आता आपण क्लास चालू करूया. तर फिजिक्स मध्ये तुम्हाला जेवढे पण धडे आहेत, ग्रॅव्हिटेशन, लाईटशी रिलेटेड जे धडे आहेत, हीट जो चॅप्टर आहे, ते सगळे मी शिकवणार आहे. ठीक आहे, आता जी जी मुलं इंग्लिश मिडियमची आहेत त्यांनी सगळ्यांनी हँड रेज करा. इंग्लिश मिडियमची मुलं जी आहेत, तुम्ही इंग्लिश मधून शिकताय ना सायन्स विषय, तुमचं पुस्तक इंग्लिश लँग्वेज मध्ये आहे ना? नाही हो बेटा, अनम्यूट करून बोल. हो ना, राईट. हात वर करा ना, ज्यांचं इंग्लिश मीडियम मधून आहेत सगळे त्यांनी हात वर करा, म्हणजे मला इझिली समजेल. तुम्ही माईक अनम्यूट नाही केला तरी. परत ते सलसादिगास नावाने ज्यांनी जॉईन केले ते हात वर नाही करत आहेत. तुम्ही इंग्लिश मीडियमचे नाहीये? इंग्लिश मीडियमचे असाल तर हात वर करा. मराठी मीडियमचे आहे. मराठी मीडियमचे कसे काय आले त्या क्लासमध्ये? हा इंग्लिश मीडियमच्या मुलांचा क्लास आहे. कोणते मराठी मीडियमच्या मराठी मीडियमचे कोणते मुलं, जरा हँड रेज करा. बेटा तुमच्यासाठी वेगळ्या दिवशी क्लास होता मराठी मीडियम साठी. अच्छा ठीक है, ओके. संगीता मैम प्लीज ये आप नोट करना ताकि आपको इनको बताने में आसानी हो. हाँ मैम, मराठी मीडियम आ गए क्या इधर? हाँ, ये सलसादिगास नाम से जो ग्रुप अभी ज्वाइन हुआ है ना, तो ये बेटा अपने मराठी टीचर को, हाँ इनको बोलिए मैम कि अपने टीचर को बोल के मराठी वाला लिंक ज्वाइन करें. हाँ, मराठी मीडियम की किसी और लिंक पे क्लास चल रही है, तर तुम्ही ती लिंक ज्वाइन करा. ठीक है, चलो अभी हम हमारी क्लास चालू करेंगे. मुलांनो, जे बाकीचे इंग्लिश मीडियमचे मुलं आहेत, तुम्हाला मी मराठी मधून शिकवू की इंग्लिश मधून शिकवू? म्हणजे मी मराठी मधूनच शिकवेल पण शब्द इंग्लिश मधले तुमचे जे टर्म्स आहेत ते वापरेल, चालेल तुम्हाला? सेमी इंग्लिशचे कोण कोण आहेत? हा आहेत, सेमी इंग्लिशचे पण मुलं आहेत. ठीक आहे, तर इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिशची जी मुलं आहेत तर मी मराठीतून शिकवेल तुम्हाला, एक्सप्लेन मराठीतून करेल, पण तुमचं पुस्तक इंग्लिश मधून आहे, बरोबर आहे? तर मग इंग्लिश मध्ये काय काय गोष्टींना काय म्हणतात ते मी इंग्लिश मधूनच सांगेन. ठीक आहे, तर चला आज आपण पहिला धडा चालू करणार आहे. चॅप्टरचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, कोण सांगेल मला? तुमच्यापैकी कोणाला येतं जरा अनम्यूट करून सांगा. कोण सांगेल? अनम्यूट करून मला सांगा की ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय असतं नक्की. ग्रॅव्हिटेशनलाच मराठीत गुरुत्वाकर्षण पण म्हणतात. कोण सांगेल काय असतं ग्रॅव्हिटेशन? मी दोन्ही शब्द सांगितले, मराठी आणि इंग्लिश दोन्ही. ग्रॅव्हिटेशन काय असतं? नाही माहिती? बरं ठीक आहे, काही हरकत नाही, मी सांगते. तुम्ही बघता की कुठली पण वस्तू पृथ्वी स्वतःकडे आकर्षित करून घेते, बरोबर आहे? तुम्ही ती वस्तू फेकली नाही, फक्त सोडून दिली. आता से फॉर एक्झाम्पल माझ्या हातामध्ये ही वस्तू एक, मी फेकत नाहीये, फक्त हातातून सोडली, आपोआप खाली पडली. कसं काय? पृथ्वीने तिला स्वतःकडे काय केलं, आकर्षित केलं. अर्थ हॅज अट्रॅक्टेड इट टुवर्ड्स इटसेल्फ. तर ही जी प्रत्येक गोष्टीला स्वतःकडे खेचून घेण्याची जी शक्ती आहे त्यालाच आपण काय म्हणतो? ती पृथ्वीची ग्रॅव्हिटी आहे
आणि त्या प्रोसेसला, त्या क्रियेला आपण म्हणतो ग्रॅव्हिटेशन. आता माझा दुसरा प्रश्न आहे, जरा डोकं लावून विचार करून सांगा, हे स्वतःकडे वस्तूंना खेचून घेण्याची गुरुत्वाकर्षण शक्ती फक्त पृथ्वीकडेच आहे का ह्या पूर्ण जगामध्ये? कोण सांगेल? ज्यांना सांगायचे अनम्यूट करून सांगा. अच्छा, कोणाकोणाला म्हणायचे हो की ही स्वतःकडे वस्तूंना खेचून घेण्याची गुरुत्वाकर्षण शक्ती फक्त पृथ्वीकडे, असं कोणाकोणाला म्हणायचं? हात वर करा. अच्छा, म्हणजे बाकीच्यांना नाही म्हणायचंय. ठीक आहे, ज्यांनी हात वर नाही केलंय त्यांच्यापैकी कोणी तर सांगा, मग जर पृथ्वीकडेच नाहीये ती शक्ती, याचा अर्थ दुसऱ्या कोणाकडे पण आहे, तर कोणत्या दुसऱ्या वस्तूंकडे ती शक्ती आहे गुरुत्वाकर्षणाची? कोण सांगेल? आणखी कोणाकडे आहे ही गुरुत्वाकर्षण शक्ती? बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. एक क्लू देते तुम्हाला. पृथ्वी आणि बाकीचे ग्रह, पृथ्वी आणि बाकीचे ग्रह आसपास फिरतात सूर्याच्या. का बरं फिरतात ते? सूर्याच्याच भोवती का फिरतात सगळे ग्रह? पृथ्वी पण सूर्याच्या भोवती फिरते. कारण काय आहे? कशामुळे ती फिरते? बघा, मी आता एक तुम्हाला हिंट दिली आहे. काय कारण आहे? सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ना. तर ह्या जगामध्ये फक्त पृथ्वीकडेच नाहीये गुरुत्वाकर्षण शक्ती, तर तोच न्यूटनने आपल्याला गुरुत्वाकर्षणाचा नियम दिला. न्यूटन कोण आहे माहितीये तुम्हाला? कोण आहे न्यूटन? कोण सांगेल? हे बघा, मी फक्त बोलेल ना, तुम्हाला मजा नाही येणार. तुम्ही पण बोलाल तर मजा येईल. हा बेटा, पुढे येऊन सांग, थोडस माईकच्या जवळ, म्हणजे पुढे ये जरा, म्हणजे तुझा आवाज स्पष्ट ऐकायला येईल मला. हा, सायंटिस्ट आहे आयझॅक न्यूटन, त्याचं पूर्ण नाव आहे. बरोबर. काय काम केलं त्याने? हा, गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, राईट. त्याची स्टोरी माहितीये? तो ऍपलच्या झाडाखाली बसलेला, मग त्याच्या डोक्यामध्ये काय पडलं? डोक्यामध्ये काय पडलं ऍपलच्या झाडाखाली बसल्यावर? नारळ पडला, ऍपल पडलं. मग त्याने काय केलं? ऍपल पुसून खाल्लं. हा ना, त्याने ऍपल लगेच पुसून खाल्लं नाही. त्याच्या डोक्यात हा विचार आला की हा ऍपल खालीच का पडलं, वरती का नाही गेलं, किंवा इकडे तिकडे दुसरीकडे का नाही गेलं. मग त्याने आणखी खूप सारे प्रयोग केले आणि मग त्याने शोध लावला की गुरुत्वाकर्षण नावाची एक शक्ती असते. बरोबर आहे? तर ही जी गुरुत्वाकर्षणाची जी शक्ती आहे, ही शक्ती फक्त पृथ्वीकडे नाहीये, सगळ्या ग्रहांकडे ती शक्ती आहे, चंद्राकडे पण ती शक्ती आहे. आणि फक्त एवढंच नाही, सगळ्या ज्या वस्तू आहेत जगामध्ये, ज्या वस्तूंचं वस्तुमान असतं, त्या सगळ्यांकडे ही गुरुत्वाकर्षणाची शक्ती असते. अच्छा, मला कोण सांगेल, इंग्लिश मीडियम किंवा सेमी इंग्लिशची मुलं, वस्तुमानाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? वस्तुमानाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? बरं मुलांनो, आपण ना, मी आणखी ह्या चॅप्टरचे पुढचे टॉपिक घेऊ. त्याच्या आधी मला एक बेसिक गोष्ट जी तुम्हाला माहिती पाहिजे ती सांगायची, ती मी सांगते. आता नीट लक्ष देऊन ऐका. वस्तुमान म्हणजेच इंग्लिश मध्ये मास, MASS, मास.
मास ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे किती किलोग्राम ती वस्तू आहे किंवा ग्रॅम ती वस्तू आहे, त्याला आपण काय म्हणतो, मास ऑफ द ऑब्जेक्ट म्हणतो. सो मी ग्रॅव्हिटेशन बद्दल आणखी सांगू त्याच्या आधी मला तुम्हाला एक विचारायचंय, कोणाकोणाला माहितीये फिजिकल क्वांटिटी काय असते? व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटीला मराठीमध्ये भौतिक राशी म्हणतात. कोणाकोणाला माहितीये भौतिक राशी किंवा फिजिकल क्वांटिटी काय असते? ज्यांना माहितीये हात वर करा. नाही माहिती, बरं ठीक आहे. कमीत कमी ज्यांनी हे नाव ऐकलंय, शब्द ऐकलाय फिजिकल क्वांटिटी किंवा भौतिक राशी, त्यांनी हात वर करा. नाव पण नाही ऐकलं तुम्ही? अच्छा ठीक आहे, काही हरकत नाही. चला मी सांगते तुम्हाला शॉर्ट मध्ये, आणि सगळ्यांनी क्लासमध्ये बसताना नोटबुक, पेन, टेक्स्टबुक सगळं घेऊन बसायचंय. आणि आता मी जे सांगते धड्याचं वरती नाव टाका आणि त्याच्या खाली लिहून घ्या हे शॉर्ट मध्ये थोड्याशा वर्ड्स मध्ये, म्हणजे नंतर तुम्हाला रिव्हिजन करताना लक्षात येईल की आपण क्लासमध्ये काय शिकलेलो. बघा, तर मी काय म्हंटल, फिजिकल क्वांटिटी, राईट? फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? क्वांटिटी म्हणजे राशी, फिजिकल म्हणजे भौतिक. तर ही आहे भौतिक राशी. ठीक आहे. आणि आपण भौतिक राशी म्हणजे काय? अ क्वांटिटी, a quantity that can be measured, म्हणजे अशी राशी जिला आपण मोजू शकतो. जसं की वस्तुमान मोजू शकतो, लांबी मोजू शकतो, आजचं तापमान किती आहे ते मोजू शकतो, आपल्या घरामध्ये जी उपकरणं आहेत, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस आहेत, त्याच्यामधून किती विद्युत धारा चालली आहे ते मोजू शकतो. आपण जो सेल विकत आणतो तो किती व्होल्टचा आहे ते मोजू शकतो. तर ज्या ज्या गोष्टींना आपण मोजू शकतो त्या सगळ्यांना आपण फिजिकल क्वांटिटी म्हणतो. काही गोष्टींना आपण मोजू नाही शकत, जसं की मी आज तुम्हाला म्हटलं, ओ मी आज खूप खुश आहे, तर माझी जी खुशी आहे ती तुम्ही मोजू शकता का? आज मी 10 किलो खुश आहे, आज मी 5 किलो खुश आहे असं म्हणू शकतो आपण? नाही, है ना. एखाद्या विद्यार्थ्याला एक्झाम मध्ये कमी मार्क्स पडले म्हणून तो थोडासा उदास आहे, त्याची उदासी आपण मोजू शकतो, किती उदास आहे, कमी उदास आहे, थोडा जास्त उदास आहे की खूप जास्त उदास आहे? नाही मोजू शकत आपण. तर ज्या गोष्टींना आपण मोजू शकतो त्यांना फिजिकल क्वांटिटी म्हणतात. ठीक आहे, भौतिक राशी म्हणतात. आता भौतिक राशींची चला मी काही ऑलरेडी उदाहरणं दिलीत, तुम्ही आता उदाहरणं द्या, आपण काय काय मोजू शकतो. तर अनम्यूट करून उदाहरणं द्या तुमच्या बाजूने, आपण काय काय मोजू शकतो. 9वी मध्ये तर तुम्ही खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीज ऑलरेडी शिकलाय. हा बेटा आवाज नाही, जोराने बोल. अच्छा, गडचिरोली इंग्लिश स्कूल मधले जे स्टुडंट्स आहेत, तुम्ही आन्सर देताय बेटा, जरा ना जवळ या. तुमच्यापैकी जो कोणी आन्सर जवळ येऊन बोल, नाही ऐकायला नाही येते. अच्छा, टेम्परेचर, ओके, हा ठीक आहे. आणखी टेम्परेचर करेक्ट आहे. अजून बघा, आपण आतापर्यंत तुम्ही लहानपणापासून जेवढ्या फिजिकल क्वांटिटी शिकलाय ना, आपण सगळ्यांची पटपट पटपट इथे नावं लिहूया. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण तुम्ही वस्तूचं वजन म्हणजे मास मोजायला शिकलेला. मास म्हणजे वस्तुमान आणि वजन म्हणजे वेट, दोन्ही वेगवेगळ्या ते आपण बघणार आहोत. सायन्स मध्ये वजन आणि वस्तुमान दोन वेगवेगळ्या राशी आहेत. ठीक आहे. परत लेंथ, कुठल्या पण गोष्टीची लांबी, रुंदी, उंची आपण लेंथच्या स्वरूपात मोजतो. त्याच्यानंतर अजून तुम्ही काय शिकलेला, एरिया मोजायला शिकलेला, क्षेत्रफळ.
आकारमान शिकलेला मोजायला, म्हणजे व्हॉल्यूम किती लिटर आहे वस्तू. त्याच्यानंतर ना तुम्ही टाइम मोजायला शिकला, बरोबर आहे. परत गेल्या वर्षी तुम्ही अजून काय काय शिकला, डिस्टन्स मोजायला शिकला, परत डिस्प्लेसमेंट मोजायला शिकला, परत चाल, वस्तूची चाल म्हणजेच तुम्ही स्पीड मोजायला शिकला गेल्या वर्षी. वेलॉसिटी म्हणजे वेग मोजायला शिकला. ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण मोजायला शिकला. परत एनर्जी, वस्तूची ऊर्जा. परत गेल्या वर्षी पॉवर, वस्तूची शक्ती. 8वी मध्ये तुम्ही फोर्स म्हणजे बल मोजायला शिकला. त्याच्यानंतर ना 8वी मध्ये तुम्ही अजून प्रेशर म्हणजे दाब पण मोजायला शिकला. तर आतापर्यंत ह्या सगळ्या क्वांटिटी तुम्ही भौतिक राशी शिकलाय 6वी पासून ते आतापर्यंत, राईट. काही काही आणखी छोट्या राशी सुटल्या असतील, पण ह्या मेन राशी ह्या सगळ्या तुम्ही शिकलाय, राईट. ह्या सगळ्याच्या सगळ्या काय आहेत, भौतिक राशी आहेत. आता ह्या ज्या भौतिक राशी आहेत, फिजिकल क्वांटिटीज आहेत, ह्यांचे 2 टाइप्स आहेत, 2 प्रकार आहेत ह्यांचे. ठीक आहे, ते प्रकार आता मी तुम्हाला सांगणार आहे. आय होप हे तुम्ही लिहून घेतलं, मी जे फळ्यावरती लिहिले ते. मी माझ्या ते डिजिटल पेनने, आपल्या साधा फळ्यावरती लिहितो तसं नाही लिहू शकत, डिजिटल पेनने लिहिते, त्याच्यामुळे मग माझं हँडरायटिंग एवढं काही चांगलं नाही येते. पण आय होप ते तुम्हाला कळेल एवढं तरी व्यवस्थित असेल, समजत असेल काय लिहिलंय. 5 मिनिट, 1च मिनिट मी थांबणार आहे, लवकर लिहा. तुमच्यापैकी कोणीतरी एक जरी मुलगा असेल ना जो फास्ट लिहित असेल, नंतर तुम्ही त्याचं कॉपी करा. कारण आपण ऑनलाईन क्लासमध्ये एवढं थांबू नाही शकत बेटा, मग आपण सिलेबस कसं पुढे घेऊन जाणार. आठवड्यातून आपल्याला एकच क्लास मिळणार आहे ना. झालं, ठीक आहे. चला, तर आता जी ही फिजिकल क्वांटिटी आहे ह्याचे 2 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत, 2 प्रकार. बघा, दोन प्रकार म्हणजे तुम्ही हे तरी कमीत कमी ऐकलं असेल, स्केलार क्वांटिटी किंवा स्केलार्स, वेक्टर क्वांटिटी किंवा वेक्टर्स, असे 2 नाव आहेत त्यांचे. तर स्केलार म्हणजे अदिश राशी आणि वेक्टर्स म्हणजे सदिश राशी. तर मला आता हे तरी माहितीये तुम्हाला, हे ऐकले तुम्ही, सदिश अदिश हे तरी ऐकले. ज्यांनी ऐकले हात वर करा. सदिश अदिश पण नाही ऐकलंय तुम्ही, बरं ठीक आहे, काही हरकत नाही, इट्स ओके, मी सांगते तुम्हाला. आता ही सदिश राशी आणि अदिश राशी काय असते, तर मी फळा थांबवते हा, कारण मला तुम्हाला बघायचंय. ठीक आहे, आता मला तुम्ही सगळे व्यवस्थित दिसतात, म्हणजे मला इझी पडेल तुमच्याशी इंटरॅक्ट करायला. सदिश राशी आणि अदिश राशी काय असते तर नीट समजून घ्या. काही राशींबद्दल आपण माहिती फक्त नंबर मध्ये दिली तरी पण ती राशी आपल्याला पूर्ण समजते. उदाहरणासाठी आता समजा मी तुमच्यापैकी एका विद्यार्थ्याला सांगितलं की बेटा जा जरा दुकानामधून 2 किलोग्राम बटाटे घेऊन ये. गो अँड ब्रिंग 2 किलोग्राम पोटॅटोज. इझी, ह्याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाहीये. तो मुलगा जाईल दुकानामध्ये 2 किलो बटाटे घेऊन येईल. तर 2 किलोग्राम हे काय आहे, मास आहे, वस्तुमान आहे. तर वस्तुमानाला मग आता दिशेची गरज नाहीये, सिंपल. 8वी मध्ये तुम्ही बलाबद्दल शिकला. बलाला आपण न्यूटन मध्ये मोजतो, राईट. जसं मास किलोग्राम मध्ये मोजतो तसं बल आपण न्यूटन मध्ये मोजतो. तर मी आता समजा तुमच्या तिकडे शाळेमध्ये आले, मी तिथे शाळेमध्ये जो ते टेबल आहे, मला तो टेबल तिथून हलवायचा आहे कारण मला जास्त जागा करायची. तर मी 2 मुलांना बोलवलं समोर आणि त्यांना म्हटलं की तुम्ही प्रत्येक जण 50-50 न्यूटन बल लावा. तर आता
ते काम नाही करू शकणार, कारण त्यांना प्रश्न पडेल की मला जो टेबल आहे तो नक्की कुठल्या दिशेत हलवायचा आहे, राईट. तर 50 न्यूटन नंबर मी सांगितला, पण दिशा नाही सांगितली की कुठल्या दिशेत बल लावायचे, कुठल्या दिशेमध्ये फोर्स अप्लाय करायचे. म्हणून बलाला दिशेची गरज आहे, कुठल्या दिशेमध्ये बल लावायचं त्याला दिशेची गरज आहे, राईट. येस ऑर नो? येस. सेम टू सेम लास्ट इयर क्लास 9 मध्ये तुम्ही अंतर आणि विस्थापन म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हा 2 वेगवेगळ्या राशी शिकला. डिस्टन्स काय होतं, 2 वस्तूंमधलं, म्हणजे वस्तू जिथे जिथे जाऊन येते ते सगळा तिचा जो रस्ता आहे त्या रस्त्याची लांबी मोजणं म्हणजे अंतर मोजणं, राईट, डिस्टन्स मोजणं. बट डिस्प्लेसमेंट विस्थापन काय होतं, वस्तूने जिथून सुरुवात केली आणि जिथे वस्तू शेवटी थांबली त्या 2 बिंदू मधलं सरळ रेषेतलं अंतर म्हणजे विस्थापन होतं, डिस्प्लेसमेंट होती. आणि त्याची दिशा होती, जिथून सुरू केले तिथून आपण त्याची दिशा पकडत होतो जिथे तो थांबलाय, राईट. सो डिस्प्लेसमेंट इज वेक्टर क्वांटिटी, डिस्टन्स इज स्केलर क्वांटिटी. सिंपल म्हणजे सदिश राशी कुठल्या आहेत, ज्या राशींना दिशेची सुद्धा गरज पडते, म्हणून त्याचं नाव आहे सदिश, वेक्टर्स. And what are scalar quantities? Quantities which do not require direction, ज्यांना दिशेची गरज नाहीये. ठीक आहे. आता तुमच्या बाजूने मला अदिश राशींची काही उदाहरणं द्या, अशा राशी ज्याला दिशेची गरज बिलकुल नाहीये. चला लवकर लवकर, समजलंय तर पटकन सांगा. कोण सांगेल? हे बघा मुलांना, तुमची उत्तरं जरी चुकले तरी मी काय तुमचे ना मार्क्स कापणार आहे ना मी ना तुम्हाला ओरडणार आहे. इट्स ओके, तुम्ही चुकीचे पण उत्तर देऊ शकता, फक्त ट्राय करा उत्तर द्यायला, चुकलं तरी चालेल. चला कोण सांगेल? उदाहरण द्यायचे, जसं मी उदाहरण दिलं ना, वस्तुमान म्हणजे मास अदिश राशी आहे जिला दिशेची गरज नाहीये. असे अजून कुठल्या राशी आहेत ज्याला दिशेची गरज नाहीये, फक्त नंबर मध्ये सांगितलं की त्याची किंमत किती, बस झालं. अरे सांगा पटपट, सांगितलं ना मी, चुकलं तरी चालेल. मी एवढ्या सगळ्या राशी लिहिलेल्या आता फळावरती, थांबा परत एकदा दाखवते तुम्हाला फळा. चला त्याच्यामधल्याच सांगा, त्याच्यामधल्याच शोधून सांगा की किती राशी सदिश आहेत आणि त्याच्यामधल्या किती राशी ज्या आहेत त्या कुठल्या कुठल्या राशी ज्या आहेत त्या अदिश आहेत. चला दिसते मगाचाच, परत सांगा आता ह्याच्यामधल्या. चला आपण एक काम करूया, आपण ना स्केलार क्वांटिटी म्हणजे अदिश राशीसाठी त्या राशीच्या डोक्यावरती एस लिहू आणि वेक्टर साठी व्ही लिहू. ठीक आहे. आता तुम्हाला फक्त मला म्हणायचंय एस किंवा व्ही एवढंच बोलायचंय, इझी. अनम्यूट करून मला फक्त एस आहे की व्ही आहे ती क्वांटिटी तेवढं सांगा, सिम्पल. चला मास, तर पहिली जी आपली राशी आहे मास, सांगा आता एस. येस, एस येणार, करेक्ट. लेंथ लांबी, एस लिहू की व्ही लिहू? लेंथ लांबी मोजताना आपल्याला दिशेची गरज आहे का? नाही, लांबी मोजताना कुठे दिशेची गरज आहे? तुम्ही कशी पण वस्तू ठेवा, कुठल्या पण दिशेला ठेवा, फक्त स्केल घेऊन त्याला मोजायचंय, दिशेची गरज नाहीये. तो दिस इज एस, स्केलर क्वांटिटी. एरिया क्षेत्रफळ, एस की व्ही येणार? एस, अगेन स्केलर क्वांटिटी. व्हॉल्यूम आकारमान, एस. व्हॉल्यूम पण आकारमान पण, तिला दिशेची गरज नाही, आपण फक्त तिचा किती लिटर आहे ते सांगतो. पाणी किती लिटर आहे, तेल किती लिटर आहे त्याची व्हॉल्यूम सांगतो. टाइम,
S. Yes. Distance. S. Displacement. Displacement म्हणजे विस्थापन. V. Yes. ही वेक्टर क्वांटिटी, याला दिशेची गरज आहे. स्पीड. स्पीड म्हणजे चाल मराठीत. Yes. Velocity. Velocity म्हणजे वेग. V. Good. Very good. ही V आहे. वेक्टर क्वांटिटी आहे. Acceleration. Acceleration म्हणजे त्वरण. Yes. Vector quantity है. Energy. Yes. Very good. Power. Yes. It is also S. Force. No. Force S कसं असेल? हा. दिशेची गरज आहे ना बलाला. Pressure. प्रेशर एस आहे. दाब जी आहे ना, प्रेशर स्केलर क्वांटिटी आहे. दाबाला दिशेची गरज नाहीये, कारण आपण ऑलरेडी दिशा फिक्स करूनच तो लावतो. एकाच फिक्स दिशेमध्येच तो लावला जातो, त्याच्यामुळे दिशा त्याच्यात बदलतच असते. ठीक आहे. तर ह्या सगळ्या आय होप आता तुम्हाला कळलंय स्केलर क्वांटिटीज काय आहेत आणि वेक्टर क्वांटिटीज काय आहेत. ठीक आहे. चला आता मी हा फळा चेंज करते. चला पटकन एस किंवा व्ही मग त्याच्या डोक्यावर लिहून घ्या जसं मी लिहिले. एक काम करा, जे फक्त व्ही आहे ते लिहा. उरलेलं सगळं एसच आहे ते तुम्ही नंतर लिहा, कारण व्ही कमी आहे. अच्छा ठीक आहे. आता मी हा फळा काढू. झालं सगळ्यांचं झालं. मी हा फळा काढते. ठीक आहे. तर आता येऊया आपल्या टॉपिक वरती. होमवर्क साठी एक पहिला प्रश्न देते तुम्हाला, प्लीज लिहून घ्या. ह्याच्यावरती थोडंसं तुम्हाला तुमचं पुस्तक वाचायचंय आणि तुम्ही तुमच्या टीचर्सची पण हेल्प घेऊ शकता होमवर्क करण्यासाठी. इंटरनेट पण वापरू शकता, पण तुमच्या टीचर्सच्या आणि पेरेंट्सच्या प्रेझेन्स मध्ये वापरायचं. ठीक आहे. बघा प्रश्न असा आहे, इंग्लिश मध्ये लिहून घ्या. What will happen? What will happen if gravity will vanish? Gravity is vanished करा. म्हणजे ह्या जगामधून गुरुत्वाकर्षण शक्ती लुप्तच झाली, संपूर्णच गेली, तर काय काय होईल? आता तुमच्या डोक्यात काय येते कोण सांगेल मला? जर ग्रॅव्हिटी नसेल तर काय काय होईल? बेटा पुढे येऊन बोलशील का? समजत नाहीये तू काय बोलतेय ते.
पुढे जे कोणी बोलते ना, एक जण थोडे पुढे या आणि मोठ्याने बोला, समजत नाहीये कारण तुम्ही सगळेजण खूप लांब बसलाय ना तुमच्या सिस्टीम पासून. तू बोलते एवढंच ऐकायला येते, समजत नाही तू काय बोलतेस ते. दुसरं कोण सांगेल? सगळे हवेत राहतील. अच्छा, सगळे हवेत तरंगत राहतील. हा बरोबर आहे, करेक्ट. अजून काय होईल? हा ठीक आहे, येस. सो तुम्ही आता काय करायचंय, एक दोन जी उत्तरं दिली ती बरोबर आहेत, पण फक्त एवढंच नाहीये, अजून खूप साऱ्या गोष्टी घडतील आणि काहीशा गोष्टी ज्या असतील त्या खूप विध्वंसक असतील. तर ग्रॅव्हिटी म्हणजेच हा गुरुत्वाकर्षण बल खूप जास्त महत्वाचं आहे. गुरुत्वाकर्षण शक्ती खूप महत्वाची आहे. ती नसेल तर काय काय होईल ते तुम्हाला शोधून लिहायचंय. हा पहिला तुमचा होमवर्कचा प्रश्न आहे. ठीक आहे, तर चला आता न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नियम दिला आणि तो जो गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे पूर्ण विश्वामध्ये लागू होतो. भारतामध्ये पण लागू आहे, अमेरिकेमध्ये पण लागू आहे, आणि एवढंच नाही, आपल्या अंतरिक्षामध्ये सुद्धा तो नियम लागू आहे. अंतरिक्षामधल्या बाकीच्या ग्रहांवरती, बाकीच्या जे पण अंतरिक्षामध्ये ऍस्ट्रॉइड्स आहेत, मिटिओर्स आहेत, त्या सगळ्यांवरती तो लागू होतो. ठीक आहे, आता ऍस्ट्रॉइड्स आणि मिटिओर्स काय आहे ते तुम्ही स्वतः शोधायचंय. ओके, तर मग म्हणून हा सगळ्या जगामध्ये लागू होतो, म्हणून त्या नियमाला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असं म्हणतात. युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे वैश्विक नियम आहे तो. युनिव्हर्सल म्हणजे वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम असं बहुतेक त्याचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन असेल. ठीक आहे, तर चला आता काय सांगतो तो नियम, मी ते तुम्हाला व्हाईट बोर्ड वरती एक्सप्लेन करते. अच्छा, तुमच्यापैकी कोणीतरी एक जण, तुमच्या समोर ऑलरेडी पुस्तक आहे आणि पुस्तकामध्ये ह्या नियमाचं स्टेटमेंट म्हणजे वाक्य दिलेलं आहे, तर ते मी तुम्हाला स्क्रीनवरती तर दाखवते, पण तुम्ही तुमच्यापैकी कोणीतरी ना तुमच्या पुस्तकामधून ते मला वाचून दाखवायचंय. कोण वाचून दाखवेल मला एकदम व्यवस्थित क्लीन आवाजामध्ये, लाऊड आवाजामध्ये? मॅडम, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे वालं वाक्य दिलं असेल, हे दिसते माझा कर्सर इथे. The law states that every particle in the universe attracts every other particle. हा वाला ते तुमच्या पुस्तकात पण दिलं असेल, दिसते? कोणाकोणाला पुस्तकामध्ये सापडलं ते कुठे लिहिलंय हातवर करा. पुस्तकामध्ये नाही सापडलं, बरं ठीक आहे, नंतर बघा तुम्ही, काय हरकत नाही. ठीक आहे, आता ना न्यूटनचा हा जो गुरुत्वाकर्षणाचा नियम काय सांगतो त्याचा आधी मी वाक्य वाचून सांगते इंग्लिशमध्ये, त्याचा अर्थ बघूया आपण, आणि मग त्याच्यासाठीच गणिताच्या सूत्राच्या रूपामध्ये पण हा नियम आपण लिहू शकतो. ठीक आहे, ते सांगते मग, गणिताचा फॉर्म सांगते, त्याचा मॅथमॅटिकल एक्सप्रेशन सांगेल. मग बघा, the law states that every particle in the universe attracts every other particle with a force that is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. I know तुम्हाला काहीच कळलं नसेल, तर ह्याला आपण थोडं तोडत मी मराठीमध्ये त्याचा अर्थ सांगते. ठीक आहे, बघा, the law states that
हा नियम असं सांगतो की एव्हरी पार्टिकल इन द युनिवर्स, जगातला प्रत्येक कण अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल, दुसऱ्या कणाला आकर्षित करतो विथ अ फोर्स, त्या बलाने, दॅट इज की जो डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, त्या दोन कणांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती असतो. अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, त्या दोन कणांच्या केंद्रकातील अंतराच्या वर्गाला व्यस्तानुपाती असतो. समजलं? आता मी जे मराठीमध्ये सांगितलं तुम्हाला ट्रान्सलेट करून, आता ते गणिताच्या रूपात सांगते म्हणजे तुम्हाला अजून जास्त इझिली समजेल. ठीक आहे. बघा आता, समजा आपल्याकडे अशा दोन वस्तू आहेत. ह्याला नाव देऊया ए, ह्याला नाव देऊया बी. ह्या पहिल्या वस्तूचं समजा वस्तुमान आहे m1 मास, याचं मास आहे m2, आणि हे दोन्ही वस्तूंचे केंद्र आहेत आणि ह्यांना आपण जोडलं, आणि समजा ह्याच्यामधलं अंतर जे आहे ते d आहे. d फॉर डिस्टन्स म्हणजेच अंतर. आता हा नियम काय सांगतो की ही वस्तू, पहिली वस्तू पण दुसऱ्या वस्तूला स्वतःकडे खेचेल, आणि ही जी दुसरी वस्तू आहे ती पण पहिल्या वस्तूला स्वतःकडे खेचेल, आणि हे दोन्ही एकमेकांना ज्या बलाने खेचतात त्या बल आहे F. आणि त्या बलाबद्दल न्यूटनने सांगितले, एव्हरी पार्टिकल इन द युनिवर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर पार्टिकल विथ अ फोर्स दॅट इज प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ देअर मासेस, म्हणजे त्यांच्या वस्तुमानाचा गुणाकार, त्याला तो समानुपाती असतो, प्रपोर्शनल टू देअर मासेस, अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल. इनव्हर्सली म्हणजेच व्यस्तानुपाती, म्हणून मी एक छेद लिहिलं. इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इझी? इथपर्यंत समजलं आता मी काय म्हणते ते? कोणाकोणाला समजलं हात वर करा, मोठा हात वर करा म्हणजे दिसेल. एक मिनिट थांबा, मी माझा फळा थांबवते म्हणजे तुम्ही मला दिसाल व्यवस्थित. हा, परत एकदा प्लीज हात वर करा ज्यांना ज्यांना दिसलं, म्हणजे समजलं. ठीक आहे, गुड. ओके, वाल्मिक गर्ल्स स्कूलच्या विद्यार्थ्यांना दिसलंय? समजलंय? हात वर कर बेटा. ठीक आहे, चला. बाकीचे स्कूलचे कॅमेराजच ऑफ आहेत त्याच्यामुळे मला दिसतच नाहीयेत, मला फक्त 2च स्कूल दिसतात आहेत. बरं ठीक आहे, काहीतरी इश्यू असेल कॅमेराचा, इट्स ओके. मी असं मानून चालते की तुम्हाला समजलं असेल. एनी हाऊ, एखादा टॉपिक नाही समजला तरी तुमच्या बरोबर रेकॉर्डिंग शेअर केली जाईल आपल्या क्लासची, ती परत एकदा बघा. ठीक आहे, ओके. चला परत एकदा. ओके, तर मग परत एकदा सांगते, न्यूटनचा नियम काय म्हणतो? ह्या दोन्ही वस्तू एकमेकांना आकर्षित करतील, आणि त्या ज्या बलाने आकर्षित करतील एकमेकांना, ते बल त्या दोन्ही वस्तूंच्या वस्तुमानाला जर गुणलं तर त्याला ते समानुपाती आहे, आणि त्या दोन्ही वस्तूंच्या मधलं जे अंतर आहे d, त्याच्या वर्गाला ते व्यस्तानुपाती आहे, असा हा नियम सांगतो. मग आता आपण गणित वापरायचं पुढे, तर आपण ह्याला एकत्र लिहू शकतो. कसे एकत्र लिहू शकतो? हे आपण अंशामध्ये लिहू शकतो, राईट? तर मग हे मी वरती अंशामध्ये लिहिलं, आणि हे खाली d स्क्वेअर जे आहे ते छेदामध्ये लिहिलं. आणि आता तुम्हाला माहिती आहे, हे जे चिन्ह आहे, हे चिन्ह आपण काढून त्याच्या ऐवजी आपण काय करू शकतो? बरोबरचं चिन्ह टाकू शकतो.
इथे आपण एक स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट घेऊ शकतो आणि मग ह्याला आपण असं लिहू शकतो, राईट. आणि हा के काय आहे? प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, म्हणजेच शून्योत्तर स्थिरांक आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो. आता इथे नॉर्मली सगळेजण ह्याला के घेतात, पण न्यूटनने ह्याला के न घेता ह्याला दुसरं नाव दिलं आणि ह्याला ते नाव दिलं ते म्हणजे जी. आता इथे जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे गुरुत्वाकर्षण स्थिरांक, गुरुत्वीय स्थिरांक बहुतेक म्हणतात त्याला मराठीत. तर हा जो स्थिरांक आहे ना, हा पूर्ण जगामध्ये ह्याची जी किंमत आहे ही कधीच नाही बदलत. असे 4-5च जगामध्ये पूर्ण स्थिरांक आहेत ज्याची किंमत बदलत नाही. सेम टू सेम आहेत ते सगळीकडे. म्हणून होमवर्कचा मी तुम्हाला आता सेकंड क्वेश्चन देते. प्लीज नोट करा तो सेकंड क्वेश्चन. क्वेश्चन इज व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. करा, लिहून घ्या. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मी बोर्डवर लिहिते अगोदर, कॉपी करून घ्या तुम्ही. ठीक आहे. व्हॉट इज ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा सेकंड होमवर्कचा तुमचा क्वेश्चन आहे. ह्याचं उत्तर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्येच मिळेल, कुठे शोधायची गरज नाहीये, फक्त व्यवस्थित टेक्स्टबुक वाचा. ठीक आहे, ओके. आता ना मुलांनो, पुढचा चॅप्टर समजण्यासाठी आता तुम्हाला एक गोष्ट महत्वाची ही सांगायची होती. आता ते जे मी स्टेटमेंट वाचलेलं ना, every object in the universe attract every other object with a force which is directly proportional to product of their masses and inversely proportional to square of distance between them. हे सेंटेन्स फक्त लिहायला 1 मार्कासाठी प्रश्न येऊ शकतो. आणि ही आकृती काढून हे जे मी शेवटी फायनल सूत्र बनवले, म्हणजे ह्या फळ्यावर तुम्हाला जे काय दिसतंय हा प्रश्न सोडून बाकी सगळं हे जे दिसतंय हे 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 आणि हे जे मी सर्कल केलेले ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या एकत्र लिहिण्यासाठी तुम्हाला एक्झाम मध्ये विचारू शकतात. तर दोन्ही मिळून 2 मार्काचा प्रश्न येऊ शकतो. स्टेट युनिव्हर्सल ऑफ ग्रॅव्हिटेशन अँड डिराइव्ह इट्स मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. मॅथमॅटिकल एक्सप्रेशन म्हणजेच हे गणितीय सूत्र त्याचं काढून दाखवा, असा एक्झाम मध्ये प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, चला आता मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. तुम्ही मला दिसावं म्हणून मी आता फळा काढून घेतलाय, पण मी सगळ्यांना दिसते, ज्यांना ज्यांना मी दिसते, व्यवस्थित दिसते त्यांनी हात वर करा. ठीक आहे, ग्रेट. अच्छा, आता एक गोष्ट तुम्हाला आठवते, 6वी मध्ये तुम्ही गतीचे वेगवेगळे प्रकार शिकलेला, म्हणजे टाइप्स ऑफ मोशन शिकलेला. वस्तू एका सरळ रेषेमध्ये जात असेल तर मग ते कुठल्या टाइपचं मोशन आहे? वस्तू एका सरळ रेषेत जात असेल तर ते कुठल्या टाइपचं मोशन आहे? कुठल्या टाइपची गती आहे ती? नाव होतं एक त्याला. इट वॉज मोशन इन अ स्ट्रेट लाईन. येस, मोशन इन अ स्ट्रेट लाईन, एक रेषीय गती. वस्तू वर्तुळाकार रस्त्यामध्ये गोल गोल फिरत असेल मग कुठल्या टाइपची मोशन आहे ते? काय म्हणतात त्याला? सर्क्युलर मोशन.
वर्तुळाकार गती, सर्क्युलर मोशन, राईट. तर असे ना तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मोशन शिकलेला, रेक्टिलिनियर मोशन, सर्क्युलर मोशन, ऑसिलेटरी मोशन, ऑसिलेटरी म्हणजे ते कंपन होणारं मोशन, पिरियोडिक मोशन, पिरियोडिक मोशन म्हणजे जे एका विशिष्ट वेळेनंतर सेम टू सेम रिपीट होतं, एका विशिष्ट वेळेनंतर परत परत सेम टू सेम घडतं, पिरियोडिक मोशन म्हणतात त्याला. आणि पाचवं होतं रॅन्डम मोशन. रॅन्डम म्हणजे कसं पण, जे काही फिक्स नाहीये, जसं की आता फुलपाखरू, बटरफ्लाय कुठे पण जाते उडत उडत, किंवा रस्त्यावरून ट्रॅफिक वाल्या रस्त्यावरून एखादी गाडी चालली आहे, ती कधी राईट जाते, कधी लेफ्ट जाते, कधी सरळ जाते. तर अशा प्रकारचं जे मोशन असतं त्याला रॅन्डम मोशन म्हणतात. रॅन्डम म्हणजे मराठीमध्ये कसंही. ओके. तर आता मी हे का आठवण करून दिली, कारण गेल्या वर्षी तुमचे जवळजवळ 3 फिजिक्स मधले धडे मोशन इन अ स्ट्रेट लाईन, वस्तू सरळ जात असल्यावरती काय काय तिच्यामध्ये बदल होतात, तिच्या मोशन मध्ये काय काय बदल होतात हे तुम्ही शिकला, राईट. सर्क्युलर मोशन म्हणजे वर्तुळाकार गती बद्दल एक छोटासा पॅरेग्राफ होता तुमच्या टेक्स्टबुक मध्ये, आणि ते सर्क्युलर मोशन ह्या धड्यासाठी आपल्याला कामामध्ये येणार आहे, जे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. आता बघा, वस्तू एका सरळ रेषेत जात असेल आणि वर्तुळाकार गतीने जात असेल, तरी खूप साऱ्या समानच भौतिक राशी आपण अभ्यास करतो. म्हणजे मी काय म्हणते, थांबा तुम्हाला आकृती काढून सांगते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. दिसते तुम्हाला? बघा आता, समजा वस्तू इथून ए पासून अशी स्ट्रेट बी पर्यंत चालली आहे, आणि समजा तिने 100 मीटर अंतर कापलंय आणि टाइम लागलेला आहे सपोज तिला 2 सेकंड्स. तर हे 100 मीटर काय अंतर आहे, म्हणजे डिस्टन्स आहे. डिस्टन्सला आपण एस ने डिनोट करतो, माहितीये ना तुम्हाला. तर एस इज 100 मीटर, टाइम इज 2 सेकंड्स, आणि मग हे दोन्ही आपल्याकडे असतील, देन वी फाइंड आउट इट्स स्पीड. स्पीडला माहितीये ना आपण व्ही ने दाखवतो, गेल्या वर्षी तुम्ही शिकलाय. आणि आपलं सूत्र काय आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. येस, हे सूत्र पण तुम्ही शिकलाय गेल्या वर्षी. आता आपण युनिफॉर्म मोशन कधी म्हणतो? युनिफॉर्म मोशन म्हणजे एक समान गती, वस्तूची एक समान गती आपण कधी म्हणतो? ज्यावेळी वस्तू एक समान अंतरामध्ये, एक समान वेळेमध्ये एक समान अंतर कापते, राईट. एक्झाम्पल, जसं की आता समजा वस्तू ए पासून बी पर्यंत गेली, तर अंतर तिने कापलं 100 मीटर 2 सेकंदामध्ये. परत बी पासून सी पर्यंत गेली, सेमच अंतर कापलं 100 मीटर, आणि वेळ पण सेमच लागला 2 सेकंड. परत सी पासून डी पर्यंत गेली, अगेन सेम अंतर 100 मीटर, टाइम पण लागला 2 सेकंड्स. तर अशा प्रकारची जी गती असते त्याला आपण काय म्हणतो? हे वस्तूचे जे मोशन आहे ते हे आहे युनिफॉर्म मोशन, राईट. पण आता समजा वस्तू इथे केंद्र पकडूया आणि एका गोलाकार वर्तुळाकार ह्याच्यामध्ये फिरते. आय नो आता हे वर्तुळ थोडं वाकडं झालंय माझं, कारण मी त्या पेनाने काढते, पण तुम्ही मानून घ्या की हे परफेक्ट सर्कल आहे. तर आता वर्तुळाकार रस्त्यावरती आता ती वस्तू समजा फिरणार आहे, आणि तिने सुरू केलं ए पासून, ठीक आहे. आणि आता हे समजा आर आपण काय घेऊया, त्रिज्या घेऊया, रेडियस घेऊया ह्या सर्कलची. तर ए पासून तिने सुरू केले, ती बी पर्यंत पोहोचली.
आणि आपण बघितलं समजा ए पासून बी तिला 1 सेकंड लागला आणि मग आपण हा आता काय करतोय इथे अंतर कसं मोजतोय, हे अंतर आपण आता इथे अँगलच्या फॉर्म मध्ये मोजणार आहे, कोनाच्या स्वरूपामध्ये अंतर मोजणार आहे, कारण वस्तू काय फिरते, गोल गोल फिरते, त्याच्यामुळे सरळ अंतर नाही मोजू शकत आपण स्ट्रेट. ते कशाच्या स्वरूपामध्ये मोजणार आहे आपण, अँगलच्या स्वरूपामध्ये मोजणार आहे, कोनाच्या स्वरूपामध्ये मोजणार आहे. समजा मग ती ए पासून ज्यावेळी बी पर्यंत गेलीये तर तिला जो अँगल लागलाय, तिने जो मोजलेला अँगल आहे तो समजा 10 अंश आहे, 10 डिग्री आहे. परत ती आली बी पासून सी पर्यंत, अगेन 1 सेकंड टाइम लागला आणि तिने जो अँगल मोजलेला आहे अगेन तो किती आहे, 10 सेकंड. परत ती बी पासून सी पर्यंत गेलेली, आता सी पासून डी पर्यंत आली. परत आपण हा जो अँगल घेतोय, सपोज हा परत आहे 10 सेकंड, 10 डिग्री 1 सेकंड मध्ये. तर म्हणजे काय होते, आता वस्तू काय करते, समान वेळेमध्ये समान कोन कापते. मीन्स व्हॉट, इट इज ट्रेसिंग सेम अँगल इन इक्वल टाइम. मग अशा प्रकारचं जे मोशन आहे ह्याला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय म्हणतो आपण याला, युनिफॉर्म. येस, सर्क्युलर मोशन तर आहेच आहे, एका गोल रस्त्यात फिरणं म्हणजेच सर्क्युलर मोशन. पण ही गोल रस्त्यामध्ये फिरताना पण एकाच वेगाने फिरते, ज्याच्यामुळे काय होते, युनिफॉर्म आहे, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, एक समान वर्तुळाकार गती. ठीक आहे. तर आता पण ह्याच्यामध्ये काय होते माहितीये, इथे अंतर तर सेम कापते, पण बघा प्रत्येक वेळी दिशा बदलते. एकदा अशी आहे दिशा, एकदा अशी दिशा आहे, इथे अशी दिशा आहे, इथे अशी दिशा आहे. तर ह्याची दिशा पुन्हा 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 बदलतीये. म्हणजे काय, ह्याचं डिस्टन्स सेम आहे पण ह्याची वेलॉसिटी जी आहे, डिस्प्लेसमेंट चेंज होते म्हणजे वेलॉसिटी चेंज होते. स्पीड इज कॉन्स्टंट, स्पीड म्हणजे चाल सेम आहे, पण वेलॉसिटी म्हणजे वेग बदलतोय कारण दिशा बदलते. म्हणून ह्या टाईपच्या मोशनला आपण म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, बट इट इज ऑल्सो ऍक्सेलरेटेड मोशन. दिशा बदलतीये म्हणजे त्याच्यामध्ये वेग बदलतोय, आणि ज्यावेळी वेग बदलतो, बदलणाऱ्या वेगाला आपण काय नाव दिलेलं, वेळेबरोबर ज्यावेळी वेग बदलतो म्हणजे ते वस्तूला त्वरण आहे, त्वरणित गती आहे. सो दॅट्स वाय युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड मोशन, त्वरणित गती, हे तुम्ही गेल्या वर्षी ऑलरेडी शिकलेला होता. मी फक्त रिवाइज केलं कारण हा टॉपिक आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, ऍक्सेलरेटेड मोशन. ठीक आहे, तर आता आपला टाइम संपलाय, आपण इथे क्लास थांबूया. मी होमवर्कला जे 2 प्रश्न दिलेले आय होप तुम्ही लिहून घेतलेत, आणि प्लीज तो होमवर्क करा आणि नेक्स्ट क्लास मध्ये मला तो होमवर्क तुम्ही दाखवायचा आहे. ठीक आहे, चला क्विकली रिवाइज करते आज आपण काय काय शिकलो. आज आपण बघितलं फिजिकल क्वांटिटी काय असते. फिजिकल क्वांटिटीज 2 टाइप्सचे असतात, सदिश राशी, अदिश राशी. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की व्हॉट इज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा नियम काय आहे त्याचं सूत्र काढलं. त्याच्यानंतर आपण अजून आता काय बघितलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं ते बघितलं. ठीक आहे, तर तसं आपण 3च टॉपिक कव्हर केलेत, पण ते तुम्हाला व्यवस्थित समजले असतील असं मला वाटतंय. ज्यांना ज्यांना समजलं आज आपण काय शिकलोय त्यांनी हँड रेज करा. चला ठीक आहे, व्हेरी गुड. ज्यांना समजलं नसेल एखादा टॉपिकला, तुमच्या बरोबर रेकॉर्डिंग शेअर होईल, ती रेकॉर्डिंग परत एकदा बघा. ठीक आहे, चला ओके मुलांनो, तर आपण आता नेक्स्ट वीक मध्ये भेटूया. होमवर्क करून ठेवा. बाय सगळ्यांना, बाय.